ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नागराज सुमनचा काटा काढण्याचा प्रयत्न करणार आणि आता तो सुमनला चांगलाच दणका देणार। आता नेमका नागराज काय करणार आणि सुमनला तो कसा दणका देणार, सगळं काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता सध्या तरी आपण इथे पाहतोय की सचिन जो आहे तो आता सांगत असतो अस्मिताला की अस्मी, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, तर मला त्यासाठी जरा बाहेर जावं लागणार आहे। त्यावर आता अस्मिता म्हणत असते की सचिन, अरे आता कसली रे तुझी मीटिंग? तू तर मला म्हणाला होतास की मला सोडून आता तू कुठेही जाणार नाही आहेस ना, मग आता अचानक तुला कुठली मीटिंग आली आणि आता तू कुठे जायचं म्हणतोयस? सचिन म्हणतो, अस्मी अगं असं काय करतेस? तुला सोडून कुठेच जाण्यात मला तर काहीच इंटरेस्ट नाही आहे, पण काय करू, कामं आहेत ती तर करायला हवीच की, जावं तर लागेल। तर दुसरीकडे आता इथे अस्मिता हिला सचिन सोडून साक्षीकडे येणार असतो। साक्षी इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असते। ती विचार करत असते, अण्णा आता कसे सापडतील, अण्णांना प्रिया शोधून आणू शकेल का? तर इकडे सचिन हा साक्षीला भेटायला जायचं आहे ही गोष्ट अस्मिताला सांगू शकत नसतो। त्यामुळे तो अस्मिताला सांगतो की माझे काही कलिग्स आहेत जे पुण्यामध्ये येणार आहेत आणि मला त्यांना भेटायला जायचं आहे। ॲक्च्युली ते मुंबईला जाणार आहेत, पण त्यांना कळालं मी पनवेलमध्ये आहे म्हणून ते पनवेलमध्ये मला भेटायसाठी थांबणार आहेत। सो मग मी आता त्यांना भेटायला जायला हवं ना। तर दुसरीकडे आता इकडे साक्षी ही विचारात मग्न असते की अण्णा सापडतील ना माझे? नाही, काहीही झालं तरी अण्णा हे सापडायलाच हवे। तर आता या बाजूला इकडे अस्मिता म्हणते, अरे ठीक आहे की सचिन, मग जाऊन भेटून ये तुझ्या कलिग्सना। नाहीतर मी तर काय म्हणते, तू एक काम का करत नाहीस, तू सगळ्यांना आपल्या घरी बोलव ना, सगळे घरी येतील, छान मस्त सायलीच्या हातचं जेवण खाऊन जातील की, सायलीच्या हातचा पाहुणचार मिळेल तेवढाच त्यांना काय। त्याबरोबर आता सचिन म्हणतो की अगं अस्मी नाही, नको, कशाला उगाच सायली बहिणींना त्रास। त्यावर अस्मिता म्हणते, अरे सायलीला कसला त्रास, तिला तर उलट घरी माणसं आली, माणसांनी भरलं की खूप आवडतं आणि सगळ्या माणसांचा पाहुणचारही ती मनापासून करते। त्यामुळे तू बोलव तुझ्या ऑफिसच्या कलिग्सना, काहीसुद्धा फरक पडणार नाही आणि आपल्या घरच्यांची सुद्धा सगळ्यांबरोबर भेट होईल। त्यानिमित्ताने मलासुद्धा तू कोणा लोकांबरोबर काम करतोस काय त्याची थोडीफार माहिती होईल काय, तू बोलव सगळ्यांना घरी, काहीच हरकत नाही। त्यावर सचिन म्हणत असतो, सॅम असं काय, असं नसतं, त्या लोकांना आपल्याला घरी बोलवण्याची काय गरज आहे? नाही म्हणजे ऑफिसच्या गोष्टी आहेत त्या घराबाहेर असतात, त्या घराबाहेरच ठेवायला हव्या ना, उगाचच्या उगाच प्रत्येक गोष्ट घरापर्यंत कशाला आणायची? आणि मला माझं घर वगैरे कोणाला दाखवून ठेवण्यात अजिबातच इंटरेस्ट नाही आहे। राहिला प्रश्न कामाचा, कामाच्या जागी, कुटुंबाच्या जागी, बरोबर ना? तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे तुला वाटतंय की मी तुला सोडून जाईन म्हणून, पण तसं काहीही होणार नाही आहे। मी फक्त कलिग्सना भेटून तासाभरात परत येईन, जाऊ आता। त्यावरती म्हणते, आता तू काय ऐकणार नाहीस, जा। मग सचिन तिकडनं निघतो। त्याबरोबर दुसरीकडे आता अस्मिताला कल्पना म्हणते, कल्पना सचिन कुठे गेला? त्यावरती सांगते की अगं त्याला त्याच्या काही कलिग्सना भेटायचं आहे, सो तो तिकडेच गेला। त्यावर मग कल्पना म्हणते, अच्छा बरं, आपल्याला दोघींना बाजारात जायचं आहे। त्यावर अस्मिता नाटकं करत असते, नको ग मम्मा असं म्हणत असते। तर कल्पना तिला सांगते, नको ग नाही ग अस्मिता, आता नको नाही म्हणायचं, चालाय फिरायला हवं तू, अगं आता आई होशील ना तू, ही अशी कशी ग चालेल तू वागून? त्याबरोबर मग बळजबरीने कल्पना ही अस्मिताला घेऊन बाजारात येते। आता खरं तर त्या बाजारात आलेले असतात न्यू इयरसाठी थोडीफार खरेदी करायला, म्हणजे सेलिब्रेशन करायचं आहे रात्री, त्यासाठी। मग आता त्या दोघीही जणी थोडंफार खरेदी वगैरे करतात आणि त्यानंतर मग आता त्या दोघी जणी घरी यायला निघालेल्या असताना अस्मिता ही सचिनला आणि साक्षीला एकत्र बघते आणि त्यांना दोघांना ती एकमेकाच्या मिठीत बघते। ते सगळं बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्यावेळी आता कशीबशी करून कल्पना तिला घरी घेऊन येते आणि आता घरी आल्यावर सायली विचारत असते की काय झालं आणि अस्मिताताई तुमचा चेहरा असा का झाला आहे? अस्मिता काहीच बोलत नसते। सायली मी तुम्हाला पाणी आणू का विचारत असते, इतक्यात तिकडे सचिन आलेला असतो। सायली सचिनला बघून म्हणते, सचिन भाऊजी बरं झालं तुम्ही आलात, बघा ना अस्मिताताई ना काय होतंय, काही बोलतच नाही आहेत, पाणी आणू का विचारते पण गप्पच आहेत। त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, कशाला आणतेस सायली माझ्यासाठी पाणी? एक काम कर, माझ्यासाठी ना विष घेऊन ये आणि ते दे मला, म्हणजे काय होईल ना, सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा होईल, त्याला सतत माझ्याशी खोटं बोलून मला कारणं तर द्यावी लागणार नाहीत ना।
त्याबरोबर आता इकडे सचिन याला खूप मोठा धक्का बसतो की बापरे, हे सगळं अस्मिताला कसं काय कळालं, अर्जुननेच काही सांगितलं असेल का, असा प्रश्न त्याच्या मनात आलेला असतो. तोपर्यंत आता लगेचच इकडे अस्मिता म्हणत असते, सचिन बरोबर बोलते ना मी. सचिन म्हणत असतो की नाही नाही अस्मी, अगं असं काय बोलतेस तू, आणि कोण माझी गर्लफ्रेंड काय. हे बघ अस्मी, मी तुला सोडून इतर कुठल्या मुलीचा साधा विचारही नाही करू शकत. हा, तुझ्याशिवाय मी कुठल्याच मुलीकडे बघू शकत नाही, समजलं ना. आणि तू माझ्यावरती डाऊट घेतेस, इट्स नॉट फेअर अस्मी. अगं मी फक्त तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे, कळलं ना तुला. तू उगाचच्या उगाच काहीतरी चुकीचा विचार करतेस. माझ्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त कोणीही मुलगी नाही आहे खरंच. आता सचिन इतकं म्हणजे खोट्यावर खोटं बोलत चाललेलं असतो की आता कळतच नसतं की म्हणजे सचिन इतकं खोटं कसं काय बोलू शकतो, कोणी माणूस इतकं खोटं बोलू शकतं इतकं कॉन्फिडेंटली. त्याबरोबर आता ती म्हणत असते की मी तुला स्वतःच्या डोळ्याने त्या मुलीच्या मिठीत पाहिलं आहे, कळलं ना सचिन. कमीत कमी अजून इतकं तर खोटं बोलू नकोस ना माझ्याशी की मलासुद्धा त्या खोट्याचा राग येऊ लागेल, कळतंय का तुला. मला राग येतोय, मला इरिटेट होतं आहे तुझ्या खोटं बोलण्यामुळे. त्यावेळी सचिन म्हणत असतो, सॅम अगं प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. त्याबरोबर ती म्हणत असते की मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि समजूनही घ्यायचं नाही आहे सचिन. इतक्या त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. आता अर्जुनलासुद्धा समजतं की पुन्हा एकदा सचिनने ती चूक केलेली आहे. त्यानंतर अर्जुन आता सचिनच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतो आणि आता तो म्हणत असतो, सचिन मी तुला आधीच एकदा वॉर्निंग दिली होती, पण तरीही तुझी अक्कल नाही आली तुला. तू नको जे वागायला हवं होतंस तेच वागलास आणि शेवटी बघ आता मी काय करतो ते. आतापर्यंत अस्मिताताईला खरं कळलं तर तिला त्रास होईल या विचारांनी मी गप्प होतो, पण आता नाही. आता जर अनायसे अस्मिताईसमोर आलंच आहे सगळं तर तुला तुझ्या पापांचं फळ तर मी मिळवून द्यायलाच हवं. अस्मिताईचा भाऊ म्हणून मी मागे पडायला नको ना. आता बघ मी काय करतो. आता अर्जुन पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांना सांगतो की हा माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि याने माझ्या बहिणीला चीट केलं आहे. बहिणीबरोबर माझं लग्न करून हा बाहेर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर्स करत फिरतोय. आता पोलीस जेव्हा ही गोष्ट ऐकतात तेव्हा अर्जुन पोलिसांना सांगतो की याला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची तरबीज करा. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर अर्जुनला तुम्ही काळजी करू नका साहेब, काय करायचं ते आम्ही बघतो असं सांगतात. आता सचिन अस्मितासमोर हात जोडत असतो, अस्मी असं नको होऊ देऊ, अस्मी प्लीज अर्जुनला सांग. अस्मी पण अस्मिता काहीही ऐकून घेत नाही. उलट आता ती पोलिसांना सांगते घेऊन जा याला आणि खरोखर याला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा. पोलीस आता सचिनला खेचत घेऊन चाललेले असतात. तर आता सायलीला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळालेली असतात. तिला कळून गेलेलं असतं की याचा अर्थ अर्जुनला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं आणि म्हणूनच त्याला अस्मिताची खूपच जास्त काळजी वाटायची आणि सारखी सारखी तो अस्मिताची चौकशी करत असायचा. अस्मिता कशी आहे, अस्मिता बरी आहे ना, वगैरे वगैरे. तर आता हे सगळं सगळ्यांसाठीच खूपच जास्त धक्कादायक असतं. सायली विचार करते ह्या सगळ्यामुळे अस्मिताताईंना खूपच जास्त मनस्ताप झालेला आहे आणि होणारही आहे. अस्मिताताईंना सांभाळायला हवं, त्यांच्याशी बोलायला हवं. मग आता पोलीस सचिनला घेऊन गेल्यानंतर मग आता सायली ही अस्मिताकडे येते आणि अस्मिताला समजून सांगू लागते की हे बघा अस्मिताताई, जे घडलं ते चुकीचं घडलं हे मला माहिती आहे, पण जे घडलं त्यामुळे तुम्ही जर सतत टेन्शनमध्ये राहू लागलात तर याचा परिणाम तुमच्या गर्भातल्या तुमच्या बाळावर होईल. त्यापेक्षा जे घडलं ते मी विसरून जा असं तर नाही म्हणू शकत, कारण जे झालं आहे ते विसरण्यासारखं मुळात नाहीच आहे. पण जितकं जमेल तितकं तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. अस्मिता म्हणते सायली कसं गं शक्य आहे. त्यावर सायली म्हणते आम्ही आहोत ना सगळे, आम्ही सगळे आहोत तुमच्याबरोबर. आणि आता सचिन भाऊजींना यांनी तुरुंगात घालवलं आहे ना, आता तुम्ही बघालच सचिन भाऊजींची सगळी अक्कल कशी व्यवस्थित ठिकाण्यावर येते आणि सचिन भाऊजी कसे तुमच्याबरोबर चांगले वागू लागतात ते. अस्मिता म्हणते सायली खरंच असं होईल असं वाटतंय तुला. सायली म्हणते वाटतंय म्हणजे अहो नक्की 100% हे असंच होईल, तुम्ही काहीही काळजी करू नका, कळलं ना तुम्हाला, तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर मग अस्मिता जरा रिलॅक्स होते. आता सायली विचार करते की आपण ना काहीतरी अस्मितासाठी स्पेशल केलं पाहिजे, काहीतरी खास ज्याने अस्मिताला बरं वाटेल. मग सायली ठरवते की संध्याकाळी 31चं जे गेट टुगेदर करायचं ठरवलं होतं आईंनी ते गेट टुगेदर करायचं. एकदा का ते गेट टुगेदर केलं तर त्याने अस्मिताचा मूडसुद्धा जरा चेंज होईल. मग सायली आता ही गोष्ट कल्पनाला सांगते. कल्पना म्हणते की सायली अगं घरात एवढं सगळं झालेलं असताना आपण सेलिब्रेशन कसं करायचं.
सायली म्हणते, हे बघा आई, मला मान्य आहे, घरात जे झालं ते चुकीचं घडलंच, पण म्हणून आपण नवीन वर्षाचं स्वागत करायचं नाही असं कसं करायचं? आणि तसंही या नवीन वर्षात अस्मिताताईंचं बाळ आपल्या घरात येईल, मग आपण अस्मिताताईंना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊया. नाही, जर आपण हे सगळं केलं ना तरच फक्त अस्मिताताई जरा तरी शांत होऊ शकतील. नाहीतर सतत सचिन भाऊजींनी हे जे काही उपद्व्याप वाढवून ठेवलेले आहेत, अस्मिताताई प्रत्येक वेळी त्याच सर्व गोष्टींचा विचार करत राहतील आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होईल आणि असं व्हायला नको आहे. मी एक काम करते, मी प्रतिमात्या आणि रविराज काकांना सुद्धा बोलवून घेते. ते दोघंही आले की मग तर आणखीनच जास्त ऊर्जा येईल आपल्या अस्मिताताईंना. मग आता कल्पना म्हणते, ठीक आहे, तुला वाटतंय ना, तर आपण प्रयत्न करून बघूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मग सायली प्रतिमात्याला कॉल करते आणि प्रतिमात्याला घडलेला सर्व प्रकार सांगते. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतिमात्या ही लगेचच सायलीला म्हणते, बाप रे, सचिन असं वागेल असं कधी वाटलंही नव्हतं. नाही म्हणजे यांच्याकडून सचिनबद्दल ऐकलं होतं गं मी सुद्धा खूप. नाही, तू काळजी करू नकोस, आम्ही दोघंही येऊ. त्याबरोबर सायली म्हणते, सुमन काकूंनासुद्धा घेऊन या. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती प्रतिमात्या म्हणते, हो गं, अर्थात सायली, मी येईन आणि सुमनला आणणार नाही असं होईल का? मी सुमनला सुद्धा घेऊन येईन. मग रविराज काका आणि आता इकडे प्रतिमात्या ह्या निघालेल्या असतात. त्या सुमन काकूला सुद्धा चल असं म्हणतात, पण सुमन काकू सांगते की नाही, मला घरात थोडं काम आहे, सो मी नाही येत, तुम्ही दोघंजणं जा. मग रविराज काका आणि प्रतिमात्या तिकडनं निघून जातात. आता रविराज काका आणि प्रतिमात्या गेल्यावर नागोबा तर खूपच जास्त खुश होऊन जातो, कारण नागोबाला तर आता रानच मोकळं झालेलं असतं. तो आता महिपतला डायरेक्ट जाऊन भेटू शकत असतो आणि त्याला आता कोणी विचारणारही नसतं, कारण घरामध्ये प्रतिमात्या आणि रविराज काका नसतात. राहिली बिचारी एकटी सुमन माझं काय वाकडं करणार आहे आणि सुमन मला काय प्रश्न विचारणार? सुमनने प्रश्न विचारले तरी तिला भीक कोण घालणार? तिला कोण कुत्र विचारत नाही असा आता नागराज विचार करत असतो. आता नागराजला सुद्धा प्रतिमात्या चला असं म्हणालेली असते. त्यावेळी नागराजने सांगितलेलं असतं की नाही वहिनी, माझं थोडं काम आहे आणि तसंही सुमन घरी एकटीच थांबलेली आहे. मग सुमनला कशाला एकटं पाडायचं? न्यू इयरच्या पार्टीला जात आहे तुम्ही दोघं, नवरा बायको, आणि माझी बायको घरी एकटीच बिचारी राहणार आहे. मग त्यापेक्षा मी सुद्धा घरीच राहतो आणि सुमनला घरच्या कामात मदत करतो, तेवढंच आम्हीही जरा एकत्र सेलिब्रेट केल्यासारखं होईल असं नागराज म्हणतो. आता खरं तर मुद्दा म्हणतो हे सगळं रविराज काकांसमोर बोलत असतो. त्यावर रविराज काका त्याला म्हणतात, ठीक आहे, बघूया आता बायको बरोबर ह्यातला किती वेळ घालवतोस ते. आणि मग आता रविराज काका आणि प्रतिमात्या निघून जातात. त्यानंतर आता जसेच रविराज काका आणि प्रतिमात्या निघून गेले आहेत, ही कुणकुण नागोबाला लागते. नागोबासुद्धा महिपतला भेटायला निघून जातो. आता मुद्दामून सुमन काकू माझं तुमच्यावरती अजिबात लक्षच नाही आहे असं नागराज काकांना भासवते. नागराजला खरोखर सुमनचं आपल्यावर लक्ष नाही आहे असं वाटतं आणि मग नागराज हा ताबडतोब तिकडनं सटकतो आणि तो आता महिपतला भेटायला आलेला असतो. आता जसा नागोबा घराबाहेर पडतो तशी ताबडतोब इकडे सुमन काकू ही सुद्धा नागोबाच्या मागोमाग घराबाहेर पडते. नागोबाची गाडी पुढे पुढे, सुमन काकूची रिक्षा मागे मागे, नागोबाची गाडी पुढे पुढे, सुमन काकूची रिक्षा मागे मागे, असा त्यांचा लपंडाव सुरू असतो. आता बघता बघता नागोबा त्या गॅरेजवर पोहोचलेला असतो जिथं महिपतला ठेवले. आणि मग तिथे पोहोचल्यावर आता तो गाडीतनं खाली उतरतो. कोणी आपल्याला बघत तर नाही आहे ना ह्याची खात्री करून घेत तो आता थेट त्या गॅरेजमध्ये जातो. आता नागोबा गॅरेजमध्ये गेल्यावर नागोबाच्या मागोमाग आता सुमन काकूसुद्धा त्या गॅरेजमध्ये लपतछपत येते. आता ती गॅरेजमध्ये येते आणि तिथे ती महिपतला आणि नागोबाला एकत्र बघते. आता त्यांना एकत्र बघितल्यावर सुमन काकू घाबरते आणि सुमन काकू विचार करते, सायलीला मला सगळं सांगायला हवं. मग ती सायलीला कॉल करते. सायली आता इकडे सेलिब्रेशनमध्ये बिझी असल्यामुळे सायली फोन उचलत नाही. सुमन काकू पुन्हा सायलीला कॉल करते. सेकंड कॉलला सायली फोन उचलते आणि म्हणत असते, हॅलो सुमन काकू बोला. त्यावर सुमन काकू म्हणते, सायली इथे आमचे हे, आणि इतक्यात आता मागून नागोबा येतो आणि नागोबा पटकन सुमनच्या डोक्यावरती जोराने बांबू मारतो. त्याबरोबर सुमन जोरात ओरडते, त्याबरोबर ती खाली कोसळते. सायली इकडनं विचारत असते, सुमन काकू काय झालं? हॅलो सुमन काकू, हॅलो. सुमन काहीच बोलत नसते समोरनं. त्याबरोबर आता इकडे सायली घाबरते. सगळे सुभेदार कुटुंब सायलीच्या जवळ येतात आणि काय झालं सायली, काय झालं असं विचारू लागतात. सायली सांगते की बघा ना, सुमन काकूंनी मला कॉल केला होता, आम्ही दोघीजणी बोलत होतो आणि अचानक सुमन काकू मोठ्याने ओरडल्या,
मला काही कळत नाही आहे, सुमन काकूंना काही झालं तर नसेल ना. त्याबरोबर मग आता इकडे सगळेच जण घाबरून जातात. सुमनला काय झालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सायलीसुद्धा इकडनं सतत करत असते, हॅलो हॅलो. प्रतिमा आत्या फोन घेते. प्रतिमा आत्या म्हणू लागते, सुमन सुमन तुला आवाज येतोय ना माझा सुमन. पण सुमन काकू मात्र असते. इतक्यात आता नागराज काकांचा आवाज येतो, हॅलो हॅलो. त्याबरोबर सायली म्हणते, नागराज काका तुम्ही. त्याबरोबर आता नागराज काका हा सांगत असतो, हो हो सायली, अगं बेटा ऐक मी काय म्हणतो ऐक. अगं ॲक्च्युली काय झालं, सुमन साफसफाई करत होती आणि ती चुकून स्टूलवरनं पडली. पंखा झाडायला ती वरती चढली होती. किती वेळा सांगितलंय सुमनला हे असे कारनामे करत जाऊ नको, तू पंखा वगैरे झाडायला चढत जाऊ नको, पण माझं ऐकेल तर शपथ ना. पडली आणि म्हणूनच ती फोन करत होती. खरं तर तिला मला फोन करायचा होता, पण तू त्या दिवशी तिला कॉल केला होतास ना, तर तुझाच नंबर तिच्या कॉल लिस्टला वरती होता आणि चुकून मी समजून तिने तुला फोन केला आहे. असू दे तू काही काळजी करू नकोस बेटा, तू एन्जॉय कर, मी इकडे काय करायचं सुमनचं ते बघतो. त्यावर आता रविराज काका फोन घेतात आणि म्हणत असतात, नागराज नक्की सुमन ठीक आहे ना, नाहीतर तसंही मी आणि प्रतिमा निघतोच आता इकडनं, आम्ही येतो तिकडे लगेचच. त्याबरोबर आता नागराज घाबरतो आणि तो म्हणतो, नाही नाही काही झालं तरी दादा वहिनी इकडे येता कामा नये. मग नागराज म्हणतो, अरे नाही दादा, एवढं तुम्हाला यावं लागेल असं काहीही घडलेलं नाही आहे, तुम्ही कशाला उगाच तिकडनं इकडे येत आहे. तुम्ही जर हे असे अचानक निघून आलात तर सुभेदारांना वाईट वाटेल, त्यांनी एवढ्या आवडीने पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि तुम्ही असे अचानक निघून याल, नाही चांगलं वाटणार नाही. तू एक काम कर, तू थांब तिथे, छान एन्जॉय करा तुम्ही, वहिनी बरोबर गेलायस, वाईट वाटेल ना. नाही तर बरं चल दादा आता मी ठेवतो. नाही काय आहे ना, इकडे सुमनला जरा काहीतरी बघायला हवं, तिला औषध वगैरे बघतो किंवा मग नाहीतर डॉक्टरकडेच बघतो, नाहीतर घेऊन जातो. उगाच तिला फार लागलेलं असलं तर प्रॉब्लेम नको ना व्हायला. हां मी बघतो काय करायचं सुमनचं, चल बाय ठेवतो असं करत नागोबा फोन कट करतो आणि विचार करतो, नशीब मला कोणीतरी आलं आहे याची चाहूल लागली, नाहीतर जर आज मला ही चाहूल लागली नसती तर ह्या सुमनने सायलीला सगळं काही सांगून टाकलं असतं आणि माझ्या संपूर्ण प्लॅनची वाट लागली असती. अगदी थोडक्यात बचावलायस आज नागराज. बरं चल आता फार वेळ मला इथं घालवून चालणार नाही, आता लवकरात लवकर ह्या बावळट बायकोला घरी घेऊन जायला हवं. नाही जर हिला वेळेवर घरी घेऊन गेलो नाही आणि तिकडे दादा वहिनीला घेऊन घरी पोहोचला तर मग वाट लागेल. घरी गेल्या मला प्रश्न विचारले जातील, प्रश्नांचा भडीमार केला जाईल की मी सुमनला घेऊन कुठे गेलो होतो. त्यामुळे मला काहीही करून या सुमनला लवकरात लवकर घरी पोहोचवायलाच हवं असा विचार करत आता नागोबा लगेचच सुमन काकूला तिकडनं उचलतो आणि घरी आणायला निघालेला असतो. त्याबरोबर इकडे रविराज काका आणि प्रतिमा आत्या हे दोघंसुद्धा घरी जायला निघालेले असतात, कारण त्या दोघांनासुद्धा आता सुमन काकूची काळजी वाटत असते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.